हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकता आता सध्या लग्नसराई आहे आणि लग्नसराईमध्ये बघा रुखवतावर ठेवण्यासाठी आपण नवीन असं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतो. तर तसंच बघा ह्या टोपली मी बनवलेल्या आहेत रुखवतामध्ये ठेवण्यासाठी. यामध्ये तुम्ही अक्षताही देऊ शकता किंवा फळं वगैरे ठेवू शकता. त्याच्यानंतर रुखवतामध्ये आणखीनही भरपूर सारं असं काही साहित्य असतं की जे की यामध्ये ठेवून आपण डेकोरेशन करू शकतो. तर हे बघा, ही अशा प्रकारची टोपली आहे. दुर्डी पण म्हणतात याला काही जण. आणि ही आहे प्लास्टिकमध्ये. बघा, तर ही आता किती मोठी आहे काय नाही हे सांगते मी. तर मी इतीने मोजून बघितलेली आहे. तर एक ईत आहे, म्हणजेच 8 इंचाची ही दुर्डी आहे. तर यामध्ये हे बघा बरोबर 1 वीत आहे आणि 1 वीत माझे 8 इंच होते. तर 8 इंचाचे तुम्हाला जेवढी बनवायची आहे तेवढी बनवू शकता. आता याचा उपयोग तुम्ही घरामध्ये डेकोरेशनसाठी म्हणूनही करू शकता. तर किंवा गौरी गणपती पुढे सुंदर दिसतं. यामध्ये गौरी गणपतीच्या वेळेला यामध्ये आपण फळं ठेवून असं डेकोरेशन करू शकता. एकत्र अशा आपण फळं किंवा जे फराळाचं असतं आपण असं दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवण्यापेक्षा या प्लेटमध्ये जर ठेवले आणि एक सुंदर असं डेकोरेशन करू शकता यामध्ये. तर बघा, आणि त्यानंतर छोटी ही उलण राहिलेली असते आपल्याकडं. आता बऱ्याच मैत्रिणी आपण रांगोळी बनवतो, तर रांगोळी बनवून असे छोटे कलर्स राहिलेले असतात. तर या कलर्सपासून आता रांगोळी तर आपली बनवायला घेतलं तर अचानक जर कमी पडलाच कलर, तर आपण काय करणार असं होऊ शकतं. त्यामुळे असे कलर भरपूर राहतात आपल्याकडे, तर त्या कलरचा पण उपयोग होऊन जातो. तर बघा, हे सगळे कलर्स इथं मी दाखवलेले आहे आणि यातून मला जे वापरायचे ते मी वापरणार आहे. तर आता आपण चला टोपली कशी बनवायची हे मी दाखवणार आहे. आणि व्हिडिओमध्ये बघा, तर त्या अगोदर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आपल्याच घरासंबंधी असेच डेकोरेशन पर्पज व्हिडिओज बनवत असते. काही आपण घरामध्ये जे डेकोरेटिव्ह पीसेस बनवत असतो तर ते DIY बनवत असते. त्यानंतर रांगोळी आहेत आपल्या. सध्या रांगोळीचा बिझनेस खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. तर ते रांगोळी कशा बनवायच्या काय नाही या भरपूर यावरती व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तर इथे बघा, आता मी पिवळा वगैरे कलर घेतलेला आहे. तर तुम्हाला जेवढे कलर वापरायचे तेवढे वापरू शकता. इथे बघा, जसे दुर्डीचा आकार आहे मधून तुम्हाला दिसत असेल तशाच आकाराने मी इथं उलण लावून घेतली आहे. तुम्ही इथं डिझाईन कोणतीही करू शकता. बघा, तर इथं जसा आकार होता खाली निमुळता आणि वरती असं थोडासा पसरट आकार, मध्ये एक पट्टी सोडून दिलेली आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. आता मी मध्ये एक पट्टी सोडली, तुम्ही नाही जरी सोडली तरीही चालते. तर आता एक पिवळा कलर म्हणजे मँगो कलर घेतलेला आहे. तो पूर्ण मध्ये आणि बाहेर असं करून मी पूर्ण इथं लावून घेते. तुम्हाला यामध्ये जेवढे कलर वापरायचे तेवढेही वापरू शकता किंवा 2 कलरमध्येही करू शकता. तुमची चॉईस आहे. म्हणजे कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते. मी इथे 2 ते 3 कलर वापरलेले आहेत आणि दुसऱ्या दुरडीला सुद्धा 3 कलर वापरलेले आहेत. तर आणि विशेष म्हणजे हे मुंज ज्या वेळेला असते तर त्या मुंजीसाठी सुद्धा ही दुर्डी वापरतात. ते काय नारळ वगैरे ठेवून मारुतीच्या मंदिरात वगैरे घेऊन जाण्यासाठी वापरतात. तर त्यामुळेच मला ह्या दुर्डी ज्या आहेत तर ते डेकोरेशन करण्यासाठी आलेल्या होत्या. तर या 2 होत्या म्हणून मी 2 बनवून दिल्या आणि म्हटलं की लगेचच तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा. नवीन काहीतरी, वेगळं काहीतरी तुम्हालाही माहिती राहावी यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओला बऱ्याच जणांनी खूप म्हणजे छान असा प्रतिसाद दिलेला आहे. इन्स्टावरती तर शॉर्ट व्हिडिओ जो आहे माझा तर तो जवळजवळ 15,000च्या वरती गेलेला तो व्हिडिओ आणि अजूनही त्याला भरपूर असे व्ह्यूज आहेत. आणि यूट्यूबला पण भरपूर व्हिडिओ चाललेला आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की कसं बनवायचं, प्राईस काय. तर प्राईज ही तुम्हाला याचं साहित्य कसं भेटतं यावरती प्राईज तुम्ही ठरवू शकता. म्हणजे ही दुर्डी कशी भेटली, त्याच्यानंतर ही उलण जी आहे, उलणही आपण घरातली छोटी जरी असेल तरी आपल्याला ती जर करायचं म्हटल्यावर जास्त जर असेल तर आपल्याला उलण भरपूर लागते आणि स्टिकही भरपूर लागतात. त्यासाठी तुम्ही याला किती लागलं तुम्हाला साहित्य त्यावरती रेटही काढू शकता तुम्ही.
तर बघा आता मी ही रेट सांगू शकते, परंतु काय होतं माझा रेट आणि तुमचा रेट वेगळा येऊ शकतो. मला होलसेलमध्ये माल मिळतो, त्यामुळे माझं रेट जे आहे तर ते कमी येऊ शकतो आणि तुम्हाला जर होलसेलमध्ये माल नाही भेटला तर तुमचं नुकसान होणे हीच माझी म्हणजे हे आहे की हेतू. तर बघा अशा प्रकारे आता इथं मी पिवळा कलर लावला, त्याच्यानंतर गुलाबी कलर लावून घेते आणि त्याच्यानंतर फेंट हिरवा म्हणजेच पोपटी कलर लावते आणि पुन्हा ते कंटिन्यू करून घ्यायचं आहे. असंच बघा 3 आणि 3 6 वेळेला होतं, म्हणजे एक कलर 2-2 वेळा येतो. तर आणि जर अशी डिझाईन नको असेल तर तुम्ही गोल गोल सुद्धा लावू शकता, बाहेरून आणि मधून दोन्ही साईडने गोलही लावू शकता. त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपण लटकनवाली लेस वगैरे लावू शकता किंवा मोठे जे लटकन असतात तेही लावू शकतो आपण. अशाच प्रकारे खूप सुंदर सुंदर आपण कलर देऊन त्याच्यावरती भिंग वगैरे म्हणजे ते काचा वगैरे असतात, आरसे मिरर छोटे गोल चौकोनी हे लावू शकतो किंवा मोती लावू शकतो. भरपूर सारे असेच आपल्याकडं डेकोरेशनसाठी वस्तू असतात. गोटापट्टी असते किंवा गोटापट्टीचे ते फ्लावर असतात बघा, तेही लावू शकतात आणि खूप सुंदर दिसतात या दोरड्या. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मेसेजसुद्धा करू शकता, मी बनवूनसुद्धा देते. आता ह्या बनवून म्हणजे ऑर्डरच्याच आहेत या दोन्ही पण. हे बघा ही एक बनवलेली आहे, लाल हिरवा आणि पिवळा कलर वापरलेला आहे आणि ही दुसरी. तर अशाच प्रकारे आता ही 2 मी लावून घेतलं आणि हे पूर्ण लावून घेतलेलं आहे. आता राहिलेला फक्त पिवळा कलर शेवटचं थोडंसं दाखवावं म्हटलं. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आणि बऱ्याच मैत्रिणींचं मत होतं की तुम्ही लकी ड्रॉचं कधी काढणार आहेत, लकी ड्रॉ कधी काढणार आहेत. तर आपलं लकी ड्रॉ जे होतं तर ते कोण कमेंट करतील त्यांचेच मी नावं घेणार होते, कारण भरपूर आपले सबस्क्रायबर आहेत, 7,000च्या वरती सबस्क्रायबर आहेत. तर तेवढे सबस्क्रायबर मी घेणं शक्य नाही. जे आपले जेन्युइन असे सबस्क्रायबर आहेत तर तेच आपल्या चॅनलवरती येतात आणि व्हिडिओ बघून कमेंट करतात. तर मी जे कमेंट करतील त्यांचेच नावं घेणार होते आणि त्यांचे नावं आता भरपूर असे मी तयार करून ठेवलेले आहेत, तुम्हाला चिठ्ठ्या आहेत आणि मी नावंसुद्धा लिहून ठेवलेले आहेत, त्यांची ID वगैरे. तर लवकरच काढणार आहे, थोडंसं कामामुळे वेळ झालेला आहे. बघू आणखीन कोण कमेंट करते, आणखी थोडेफार आले तर म्हणून थांबले, ते पण घेता येईल. आणि बघू कोणाचा नंबर लागतोय तो लकी ड्रॉमध्ये. 3 नंबर आपण काढणार आहोत आणि तयारी आपली बऱ्यापैकी झालेली आहे. तर बघा, कारण तुम्ही इतका छान मला प्रतिसाद देताय, इतकं छान सपोर्ट करताय, तर मग म्हटलं की आपण लकी ड्रॉ ठेवावं. तर आपण अक्षय तृतीयेच्या वेळेस सांगितलेलं होतं 4-5 दिवसात काढू म्हणून, परंतु कामामुळे मला काही झालेलं नाही. तर आता इथे बघा पूर्ण मी बोलत पूर्ण करून घेतलेला आहे पिवळा कलर. आता तो तसाच कट न करता खालच्या बाजूने पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूने कव्हर करताना आपली जी उलन होती सगळ्या कलरची, त्या कलरवरती अगोदर 1-2 राऊंड घ्यायचे आहेत, जेणेकरून की एखादं जरी निघालं तर ते पूर्ण निघू नये. तोपर्यंत निघणारच नाही, कारण आपण असं पॅक करून घेतलेलं आहे. 2 वेळे घेतलेले आहेत बघा, गोल राऊंड घेतलेले आहेत पिवळ्या कलरचे आणि पूर्ण मी एका कलरनेच आता पॅक करून घेते. तुम्हाला इथं दुसरं 2 कलर टाकायचे असतील तर टाकू शकता, परंतु खालचं जे बाजू असते आपण तर ती बाजू काही दिसत नाही, त्यामुळे मग मी एकच कलर इथं पूर्ण देऊन घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पूर्ण आपल्याला इथं गोल करून घ्यायचं आहे आणि राहिलेली बाजू आपली आता आतमध्ये. तर आतमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला गोल राऊंड बनवून घ्यायचा आहे. बघा सुंदर अशी टोपली तयार झालेली आहे. आणि ग्लू जो आहे तर तो थोडासा जास्त टाकायचा, गरम जास्त व्यवस्थित होऊ द्यायचे. आता बघा मधल्या बाजूने सुद्धा राहिलेले आहे, तर इथं मधल्या बाजूला सुद्धा मी गुलाबी कलर घेतलेला आहे. तुम्हाला आता या 3 कलरच्या व्यतिरिक्त दुसरा कलर वापरायचा असेल तरीही तुम्ही इथं वापरू शकता, पण मी हेच कलर वापरलेले आहे, 3 कलर. तर आता मध्ये सुद्धा अशा प्रकारे गोल करून घ्यायचं आहे, जेवढा घ्यायचा आहे तेवढा. आता एक कलरनेही पूर्ण भरवू शकता, परंतु मधला जो भाग असतो तो दिसतो, त्यामुळे म्हटलं की इथं 2 कलर वापरावे. आता गुलाबी कलर झाल्याच्या नंतर
इथं मी पोपटी कलर घेतला आणि पोपटी कलरने पूर्ण राऊंड असा टाकून घेतलेला आहे बघा. आता इथं 2-3 राऊंड टाकून घ्यायचे इथं चिटकावून घ्यायचे, कारण का आपली जी उलन आहे त्याच्यावरती सुद्धा 1-2 राऊंड यावे, म्हणजे आपण जी उभी उलन लावलेली आहे त्याच्यावरती 2 राऊंड यावे, म्हणजे जी उभी उलन आहे तर ती सुद्धा एकदम पॅक बसून जाईल. तर बघा अशा प्रकारे ही टोपली जी आहे तर ती आपली कंप्लीट झालेली आहे. आणि यामध्ये छान असं आपण डेकोरेशन करू शकता. घरीसुद्धा डेकोरेशनसाठी आपण ही टोपली वापरू शकतो. आता गौरी गणपतीलाही वापरू शकतो आणि रुखवतावर देण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, छान अशी टोपली आपली तयार झालेली आहे. आणि ही टोपली कशी वाटते हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे व्हिडिओ आपले रांगोळींचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज जर पाहिले नसतील तर नक्की एकदा व्हिडिओ पहा. आपल्याकडे रांगोळी मॅटचं किट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जे डिझाईन लागतात त्या डिझाईनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. ज्यांना कोणाला किट नको आहे, सुट्टं मटेरियल हवं आहे, 1 किलो उलन, 2 किलो उलन किंवा बेससाठी रेक्झिन वगैरे लागतं, तर ते सगळं साहित्य आपल्याकडं मिळून जातं. फक्त तुम्हाला मेसेज करायचं आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आणि तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही मागवू शकता. आणि बघा ही टोपली जी आहे तर ती मी मध्ये गुलाबी राऊंड घेतला, त्याच्यानंतर पोपटीचे 3 ते 4 राऊंड घेतले आणि गुलाबीचा पूर्ण शेवटी 1 राऊंड घेतला, म्हणजे थोडंसं फिनिशिंग छान दिसते बघा. आता अशा प्रकारे आपली टोपली कंप्लीट झाली. आणि आता वरचा जो भाग आहे थोडंसं लुक छान येण्यासाठी मी 2 कलर घेतलेत बघा, पोपटी आणि पिवळा. तर हा असा थोडासा पिळायचा आणि पिळत आपण चिटकावत घ्यायचं आहे. आता इथं 2 कलर घेतले आहेत, दुसऱ्या टोपलीला मी 3 कलर घेतलेले आहेत, त्यामुळे थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतंय. तर तुम्ही इथं मी सांगितल्याप्रमाणे मोती लावू शकता, मणी लावू शकता किंवा लटकनवाली लेसही लावू शकता. ज्यावेळेला ते हातात घेतल्याच्या नंतर असे ते खाली लटकतात त्यावेळेला खूप सुंदर दिसतं. आणि बघा हे अशा प्रकारे गोल फिरवत आपल्याला चिटकावून पूर्ण असं गोल घ्यायचं आहे, त्यामुळे वरती थोडासा असा गोल राऊंड छान दिसतो, म्हणजे फिनिशिंग छान येतं टोपलीला आपल्या. तर दोन्ही टोपलीला मी अशा प्रकारे कंप्लीट करून घेते. तुम्हाला सुद्धा नक्कीच बनवायचे असतील तर बनवू शकता. आणि कोण ट्राय केलं, बनवलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला. काय काय वस्तू आपण बनवतो तर त्या तुम्ही ट्राय करताय तर त्या सांगत चला. तर बघा हे इथं पॅक करून घेतली मी शेवटी आणि व्यवस्थित ग्लू लावायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत टोपल्या आपल्या. तर दोन्ही टोपल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओमध्ये थोड्याशा मोठ्या दिसत आहेत, पण साईज केवढी आहे तर ते मी सुरुवातीलाच सांगितलेली आहे. 8 इंचाची ही जी आहे तर ती टोपली आहे. ही सुद्धा बघा लाल, हिरवा आणि पिवळा कलर किती सुंदर दिसतोय. आणि वरती जे आहे तर ते 3 कलर वापरलेले आहेत. वरच्या बाजूला सुद्धा मी गोल राऊंड घेतलेला तिथं. तर मैत्रिणींनो, चला तर मग वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.